महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे साठी लाडकी बहीण योजना राबवणारे आपल्या सर्वांचे लाडके दादा आदरणीय अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती निधनामुळे महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांनी 1990 साली त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी त्यांची पहिली निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवली आणि भरघोस मताने ते विजयी झाले. मात्र स्वर्गीय राजीव गांधी यांच्या अकाली निधनामुळे आपल्या देशाचे आधारवड असलेले आदरणीय शरद पवार साहेब यांना केंद्रातील संरक्षण मंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि त्यामुळे राज्यातील सर्व जबाबदारी अजितदादांना स्वीकारावी लागली. 1992 पासून अपवाद वगळता दादा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत, सक्रिय आहेत, सत्तेत आहेत. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व प्रमुख पदांचा कारभार दादांनी अगदी जबाबदारीने स्वीकारला आणि तो व्यवस्थित पार पाडला. दिवसभरातील 17 ते 18 तास जनतेसाठी, पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी काम करणारा नेता म्हणून दादांची ओळख आहे. त्यांना पूर्ण महाराष्ट्र त्या नात्याने ओळखतो. राज्याचे हित, जनतेचे हित, विकासाचे राजकारण करणारा नेता आज अनंतात विलीन होत आहे. तो आपल्यामध्ये नाही ही गोष्ट पचवणे सर्वांनाच अवघड जात आहे. वेळ पाळणारा, समतेचा झेंडा उंच धरणारा, पुरोगामी विचाराची कास धरणारा, सत्तेचा उपयोग जनकल्याणासाठी करणारा नेता आज आपल्यात नाही ही गोष्ट पचवणे अवघड झाले आहे. अजितदादा राज्य सरकारमध्ये पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. त्यावेळी ते एका कार्यक्रमासाठी आमच्या मरवडे गावामध्ये आले होते. माजी सभापती नंदकुमार पवार दादा यांनी मरवडेसाठी पाणी पुरवठा योजना मांडली. तळसंगी तलावात विहीर घेऊन वॉटर सप्लाय योजना त्यांनी जाहीर सभेत मंजूर केल्याचे जाहीर केले. शब्दाचा पक्का असलेला माणूस, ही ओळख असलेल्या दादांनी लगेचच निधी मंजूर केला आणि 1 वर्षाच्या आत योजना कार्यान्वित झाली. आज मरवडेसारख्या 7,000 लोकसंख्या असलेल्या गावकऱ्यांसाठी मोठी योजना देणारा हा नेता आपल्याला सोडून गेला आहे. हे दुःख पचवणे अवघड होत आहे. अर्थमंत्री म्हणून काटकसरीने काम करणारा नेता, लाडकी बहीण योजनेसाठी 1ही रुपया कधी कमी पडू देणार नाही हा शब्द देणारे आपले दादा आज आपल्यात नाहीत, ते अनंतात विलीन झाले आहेत. हे दुःख सर्वांनाच पचवणे अवघड झाले आहे. पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी परिवार आणि दादांच्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या तमाम चाहते यांच्या दुःखात मंगळवेढा तालुक्यातील सर्व जनता, मरवडे ग्रामस्थ व छत्रपती परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. या डोंगरा एवढ्या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वराने पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी परिवाराला द्यावे एवढीच प्रार्थना करते.